आगरी दांडका किचनमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आमच्या आता 10 दिवसाचे गणपती आणि गौऱ्या विसर्जन झालेलं आहे. तर माझ्या मिस्टरांनी बोंबील आणले. मी बोंबील फ्राय करणार आहे. अजूनही तुम्ही मला काही सबस्क्राईब नसेल केलं तर करा. हे बोंबील आणलेलं आहे. हे मी स्वच्छ धुवून घेतले. आता एक ताटामध्ये काढून घेतले. सर्व काढून घेईन. धुवून फ्रीजमध्ये ठेवलेले. त्याच्यामुळे ते कडक झाले. थोडे कडक झाले. सगळे ताटामध्ये काढून घेईन. आता बोंबील फ्राय करण्यासाठी मला हे सर्व साहित्य लागणार आहे. मला कोथिंबीर लागणार आहे, लसूण, अद्रक, रवा लागणार आहे, त्यानंतर गरम मसाला, हळद आणि मसाला हे सर्व लागणार आहे. मी अद्रक लसणाची पेस्ट केली आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली. आता पालक फ्राय करूया. आता गॅसवर मी तवा ठेवलाय. गॅस चालू करते. गॅस कमीच ठेवायचा. त्यामध्ये 3 चमच मी तेल टाकते. आता अगोदर मी आले लसणाची पेस्ट त्याच्यात टाकते. गरम मसाला टाकला 1 चमच, हळद टाकली 1 चमच आणि तिखट आपल्या प्रमाणाचं टाकायचं. मी 2 चमच टाकले. आणखीन थोडं आणखीन अर्धा चमच टाकले. आता याच्यात मी बोंबील सोडते. अशा प्रकारे सर्व या तव्यात राहतील असं मी लावून घेते. तर थोडा वेळ झाकून ठेवते आणि 5 मिनिटात वाफते. बोंबील कसे झाले ते पाहते.
करून घेणार आहे. हे पहा, सर्व कोंबील मी आता उलटे करून घेतले. आता ह्यामध्ये मी वरती थोडी कोथिंबीर टाकणार आहे. आणि मीठ हे टाकून घेऊ. फास्ट केलेला आहे. त्याच्यात पाणी अजिबात घेतलेलं नाही. गॅस फास्ट आहे. 5 मिनिटं ठेवते. हे पहा, आपले बोंबील झालेले आहेत. असे मोकळे मोकळे होऊ शकतात. आता गॅस बंद केल्यानंतर थंड झाल्यानंतर ते काढायचे. पुन्हा एकदा वरतून आपण कोथिंबीर टाकू. आता माझे बोंबील कसे वाटले ते नक्की मला कमेंट करून सांगा. हे पहा, अशा प्रकारे माझे बोंबील तयार झालेले आहे.